संत कबीर हे भारतीय संत, कवी आणि तत्त्वज्ञानी होते. त्यांचा जन्म 14व्या शतकात काशी, वर्तमान उत्तर प्रदेश येथे झाला असे मानले जाते. कबीरांची शिकवण भगवत भक्ती, साधना आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित होती. पण त्यांचा मुख्य संदेश सर्व प्रपंची वस्तू आणि कर्मे हे भगवानाशी संबंधित आहेत आणि भक्तीचे जीवन हे सच्च्या साधकाचं कार्य आहे. कबीर यांनी मूर्तिपूजा, पंथीय भेदभाव आणि अन्य धार्मिक रूढींवर तिखट टीका केली. त्यांचा दृष्टिकोन बहुतांश वेळा सुफी आणि भक्ती परंपरेच्या आधारावर होता. परंतु ते केवळ एक धार्मिक पंथाचे पालन करणारे नव्हते. त्यांच्या काव्याच्या शेर आणि दोह्यांमध्ये एक गहरी तत्त्वज्ञानाची छटा होती. त्यात त्यांनी जीवनाच्या, आत्म्याच्या आणि परमेश्वराच्या सूक्ष्म सत्यांचा अभ्यास केला. कबीर हे एका निर्गुण देवतेचे उपासक होते, ज्याचा अर्थ असा होतो की त्यांनी मूर्तिपूजा आणि कर्मकांडापेक्षा तात्विकतेवर जोर दिला. त्यांच्या काव्यात पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीसाठी भक्तिमार्ग दाखवणाऱ्या शेर आणि अभंगांचा समावेश होता. त्यांच्या काव्यामुळे समाजातील असमानता आणि दीनवस्था दूर होईल अशी आशा होती. कबीरांच्या शिकवणीतील काही प्रमुख मुद्दे म्हणजे प्रेम, सत्य, एकता. ते सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवत होते आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी, सशक्त होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एकात्मतेच्या मार्गावर चालावे लागते अशी त्यांची धारणा होती. कबीरांचा समग्र काव्यसंग्रह बीजकमध्ये मिळतो. त्यांचे शेर, दोहे आणि अभंग आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या विचारांची गूढता आणि सखोलता आजही त्यांच्या काळातही प्रेरणादायक ठरते. कबीरांचे जीवन आणि कार्य भारतीय भक्ती परंपरेत एक महत्त्वाचे स्थान दाखवते.